एक राजगुरू होते. ते नेहमी राजवाड्यात राजाला उपदेश करायला जात असत. एक दिवस ते असेच राजवाड्यात गेले आणि त्या दिवशी ते राजवाड्यामध्ये जेवले आणि तिथेच निजले. ते झोपले त्या खोलीमध्ये एका खुंटीवर राजाचा मौल्यवान असा मोत्यांचा हार टांगलेला होता. तिकडे राजगुरूंचे लक्ष गेले. त्यांच्या मनात हार घेण्याचा मोह अनावर झाला. राजगुरूंनी हार घेतला आणि सरळ आपल्या झोळीत घातला. थोडा वेळ थांबून ते आपल्या कुटीकडे निघून गेले. इकडे हार बेपत्ता झाल्याचे बघताच राजाने शोधाशोध केली. नोकरांची झडती घेतली गेली. राजगुरूंवर कोणी संशय घेणे शक्य नव्हते आणि नोकरांकडूनही काही समजणे शक्य नव्हते. असेच 24 तास गेले. त्यानंतर राजगुरूंच्या लक्षात आले की आपण काहीतरी भलतेच करून बसलो आहोत. त्यांना आपण केलेल्या गोष्टीचा फारच पश्चाताप झाला. ते ताबडतोब दरबारात आले. ते राजाला म्हणाले, राजा, काल मी हा हार चोरून नेला होता. माझी बुद्धी फिरली, मनात मोह निर्माण झाला. आज जेव्हा मला माझी चूक समजली तेव्हा मी धावत इकडे आलो आहे. मला याचं जास्त दुःख होतंय की मी हार चोरला आणि आळ मात्र या बिचाऱ्या नोकरांवर आला. राजगुरूंचे बोलणे ऐकून राजा हसू लागला. राजा म्हणाला, महाराज, आपण हार घेऊन जाणे शक्यच नाही. मला असं वाटतंय की ज्यांनी हार चोरला तो आपल्याकडे आला असेल. आपण पडला दयाळू. त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा अपराध आपल्याकडे घेत आहात, होय ना? राजगुरू राजाला समजावत म्हणाले, राजा, मी खोटं सांगत नाही. खरोखरच मी हार घेतलाय. पण माझ्या या निस्वार्थी मनात पाप कसं काय आलंय याचं मला आश्चर्य वाटत आहे. आज सकाळपासून जुलाब होत आहेत. सकाळपासून 5 वेळा जाऊन आलो आहे. माझा अंदाज आहे काल तुझ्याकडे मी जे अन्न खाल्लं त्याचाच माझ्या शरीरावर आणि मनावर परिणाम झाला आहे. आज जेव्हा कालचं अन्न पोटातून गेलं तेव्हा माझं मन साफ झालं आहे. राजा, तू चौकशी कर. ते अन्न कुठलं आहे, कुठून आले? राजगुरूंचे म्हणणे ऐकून राजाने लगेच नोकरांना कालच्या अन्नाविषयी चौकशी करायला पाठवले. थोड्या वेळात ते आचार्याला घेऊन आले. आचारी म्हणाला, एका चोराने चांगल्या तांदळाची चोरी केली. चोराला कोर्टात शिक्षा झाली व तो तांदूळ जप्त झाला. फिर्यादीने तो तांदूळ नेला नाही, त्यामुळे तो सगळा राजवाड्यात आला. तांदूळ खूप चांगला म्हणून राजगुरूंसाठी त्याची खीर केली. ते ऐकून राजगुरू उत्तरले, हे बघ राजा, म्हणूनच असे अन्न खाण्यास शास्त्रामध्ये मनाई केली आहे. जसे शरीरातले जंतू पसरतात तसे मनातले जंतूही पसरतात. चोरीच्या तांदळामुळे मला अशी वाईट बुद्धी सुचली. आता तो तांदूळ पोटातून गेल्यावर माझी बुद्धी सुद्धा शुद्ध झाली.